विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचणीच्या परीक्षा प्रक्रियेतून 9वीच्या वर्गाला वगळण्यात आलंय। पण शालेय शिक्षण विभागाने त्याबाबत स्पष्ट निर्देश दिलेले नाहीत। त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। राज्यातील शाळांमध्ये विविध प्रकारच्या चाचणी परीक्षा घेतल्या जातात। पायाभूत चाचणी परीक्षा प्रक्रियेतून 9वीच्या वर्गाला वगळण्यात आलंय। गेल्या वर्षी झालेल्या पायाभूत चाचणीमध्ये 9वीचा समावेश होता। प्रत्येक विद्यार्थ्यानं त्याच्या वर्गनिहाय अपेक्षित अध्ययन संपादनूक प्राप्त केली आहे किंवा नाही याबद्दलची पडताळणी करण्यासाठी ही चाचणी घेतली जाते। अध्ययन प्रक्रिया सुलभ होण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं 3 नियतकालिक मूल्यांकन चाचणीचं वेळापत्रक जाहीर केलंय। त्यानुसार 2री ते 8वीच्या विद्यार्थ्यांची 6 ते 8 ऑगस्ट या कालावधीमध्ये पायाभूत चाचणी घेतली, पण 9वीच्या वर्गाला वगळण्यात आल्यानं संभ्रम कायम आहे। शिवाय 9वीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनासाठी वेगळी व्यवस्था होणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय।